मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी मनसे पदाधिकारी असतील, नेते असतील, ते आता शिवाजी पार्क इथे येण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे स्वाभाविक आहे, तुम्हालाही उत्सुकता आहे, मनसेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनाही उत्सुकता आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळालाही उत्सुकता आहे। काय सांगाल? सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मला वाटतं श्रद्धा आणि सबुरी आणि सबर का फल मिठा होता है। आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेब ठाकरे काय बोलणार याची अत्यंत आतुरतेने वाट बघतोय। थोडाच वेळ राहिलेला आहे, आपण सगळे थांबू आणि नक्कीच राजसाहेब ठाकरे जे सांगतील ते या देशाला नवीन दिशा देणार असेल। सर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे महायुतीत जाणार की नाही ही जी चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून, त्याबद्दल काय? चर्चा आता तुम्हीच लोकांनी घडवली आहे, त्याप्रमाणे आम्हालाही ते कानावरती येत आहे। परंतु आमच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे सांगतील तोच राजा आदेश हा शेवटचा असतो आणि त्यावरती महाराष्ट्र सैनिक काम करत असतो। सर, जे सभेचे टीजर आले होते ते फार बोलके होते की काय नेमकं घडतंय, दिल्लीतल्या भेटी असतील त्या अनुषंगे ते होते की काय नेमकं घडतंय, काय होतंय हे कळणार आहे। आता तुम्ही टीजरचा खूप अभ्यास केलेला आहे मला वाटतं, परंतु काय घडतंय काय घडलंय त्याच्यापुढे त्यांनी हेही सांगितलंय की सगळ्यांनी शिवतीर्थावरती या, मला तुमच्याशी बोलायचं आहे। त्यामुळे आपण थोडा वेळ वाट बघू, नक्की राजसाहेब ठाकरे जे बोलतील ते 100% संपूर्ण राज्याला नाही तर संपूर्ण देशाला एक नवीन दिशा देणार असेल। सर, भाजपचे नेते मात्र मनसेचं स्वागत करताना पाहायला मिळतात। त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ते देखील म्हणतात की मनसेनी सोबत यावं। मनसेचा दुरावा कोणी सहन करू शकत नाही, कारण शेवटी राजसाहेबांचं जे राजनेतृत्व आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध करणं सोपं नसतं। शेवटी हा पक्ष खूप मोठा आहे, हा सन्मान्य राजसाहेबांनी घडवलेला पक्ष आहे, लाखोंचं मतदान आहे आणि राजसाहेब जे विचार मांडतात किंवा जे भूतकाळात विचार मांडलेले आहेत ते 100% या राज्याच्या आणि देशाच्या गोष्टीला कलाटणी देणारेसुद्धा ठरलेले आहेत। सर, म्हणजे ज्या पद्धतीची वातावरण निर्मिती होते, भाजपकडून जे काही वक्तव्य येतात ही मनसेची महायुतीच्या दिशेने वाटचाल समजायची। आता मला तुमच्याकडनं कळतं म्हणून म्हटलं थोडा वेळ आपण थांबूया, वाटचाल होते वाटचाल होत नाहीये का, तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही सन्मान्य राजसाहेब ठाकरेच देतील आणि नक्की मिळतील तुम्हाला। धन्यवाद सर, ही सगळी बातचीत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई।